विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज ए KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस या चॅप्टरमधील वॉटर रिसोर्सेस ह्या चॅप्टरविषयी आपण चर्चा करत आलोच आहे. म्हणजे जलसंपदा म्हणजे काय, जलसंपदेचा अर्थ काय, जलसंपदा विषयी असणाऱ्या गोष्टी याविषयी आपण या ठिकाणी विचार करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण असं बघितलं होतं की वॉटर रिसोर्सेस किंवा जलसंपदा ही पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाची एक नैसर्गिक साधन संपदा असून पृथ्वीचा 71% भाग जलसंपदेने व्यापला आहे. मानवी जीवनामध्ये हवेनंतर पाण्याला जे महत्त्वाचे स्थान दिले गेले आहेत. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या दोन संयुगापासून बनलेला द्रव्य पदार्थ आहेत. पाणी मात्र एका स्थितीतून किंवा दुसऱ्या रूपात रूपांतरित होतो. घनरूप ते बर्फ, वायुरूप ते पाण्याची वाफ म्हणून निसर्गामध्ये आढळत असतो. पाणी हे रंगहीन, गंधहीन, चवहीन असते. निसर्गात मात्र ते द्रवरूपात मोठ्या प्रमाणात आढळते. पाण्याचा वापर करताना त्याची गुणवत्ता अतिशय महत्त्वाची असते. कधी कधी स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यातही न दिसणारे अतिसूक्ष्म जीव असे रोगजनक जंतू असतात. त्यामुळे पाण्याचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. जलचक्राच्या माध्यमातून पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते. पाणी एक साधन संपदा म्हणून विचार घेताना त्याची गुणवत्ता अतिशय महत्त्वाची असते, कारण जर पाणी शुद्ध स्वरूपात नसेल तर त्याचा वापर करताना खूप मर्यादा पडत असतात. म्हणून याविषयी चर्चा करत असताना आपल्याला की आजच्या तासिकेला नेमक्या महाराष्ट्रामध्ये जलसंपदा वापरामध्ये किंवा जलसंपदाच्या वापराबाबत कोणकोणत्या समस्या निर्माण होतात किंवा कोणकोणत्या मर्यादा निर्माण होतात किंवा कोणकोणत्या समस्या किंवा कोणकोणत्या अडचणी येतात याविषयी आपल्याला बघावायचं आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये आपण हेही विचार केला की मागील तासिकेला महाराष्ट्रातून जवळपास 20,000 किलोमीटर लांबीच्या 400 नद्या वाहतात. म्हणजेच त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 खोरे प्रमुख खोरे असतील आणि 25 उपखोरे आहेत. म्हणजेच एकूण आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणारा हा पाऊस असेल की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक पाण्याचा वापर असेल, या गोष्टीचा आपण मागील तासिकेला विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण असं बघणार आहोत की एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारे पाणी असेल याचा वापर कसा केला आहे आणि जलसंपदा वापर असेल किंवा अडचणी कशा आहेत, या अडचणीचा कशा प्रकारे वापर केला गेला पाहिजे याचाही विचार आपल्याला आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. म्हणजेच यामध्ये जलसंपदा वापराबाबत असणाऱ्या कोणकोणत्या अडचणी असतील, कोणकोणत्या समस्या असतील. म्हणजेच उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर पाण्याची वाढती मागणी, म्हणजे पाण्याची वाढती कशा प्रकारे वाढत आहे त्याचा विचार आपल्याला आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर पाण्याचं असणारे वाढते जलप्रदूषण असेल, पाण्याचे असमान वितरण असेल, म्हणजेच या गोष्टींचा किंवा पाण्याचा विविध क्षेत्रातील व्यापार असेल किंवा त्याचा निष्काळजीपणा, या गोष्टीचा विषय आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. पहिल्यांदा महाराष्ट्रात जलसंपदा वापराबद्दल असणाऱ्या अडचणी व समस्या कोणकोणत्या आहेत त्याचा विचार करूया. पहिली आपण समस्या बघतोय की पाण्याची वाढती मागणी. आता बघा, जर विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या एका बाजूने वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने पाण्याची गुणवत्ता ही अतिशय ढासळत आहे किंवा कमी होत आहे हे आपण बघितलं आहे. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर 1901 साली असणारी महाराष्ट्राची लोकसंख्या, 2011 साली असणारी महाराष्ट्राची लोकसंख्या आणि 2021 साली होणारी महाराष्ट्राची लोकसंख्या याचा जर विचार करत आलो तर त्यापासून असणारी पाण्याची वाढती मागणी किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शहरीकरणामध्ये इंडियामध्ये असणारा पहिला नंबर, म्हणजे ह्या गोष्टींचा जर विचार केला तर पाण्याची गुणवत्ता ही त्या प्रमाणात कमी होत झाली. म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि लोकसंख्येचा जर आपण एक बघितला तर पाण्याची गुणवत्ता ही कमी होत आहे आणि लोकसंख्या एका बाजूने वाढत आहे असे आपण या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा पाण्याचा या उपलब्धतेमुळे मोसमी हवामानातील अनियमितपणा कमी होत आहेत. मानवाला दररोज पिण्यासाठी साधारणपणे 3 लिटर पाणी आवश्यक असतं असं आपल्याला माहिती आहे. पण याविषयी जर असेल तर की आपल्याला मोसमाचा जर आपण विचार केला तर अनियमितपणा हा सर्व महाराष्ट्रावर अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या वर्षी भरपूर पाऊस पडतो तर एखाद्या वर्षी अतिशय कमी स्वरूपात पाऊस पडतो. या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासल्या आहेत. आता त्याही पुढे गेल्यानंतर महाराष्ट्रात जर प्रत्येक मनुष्याचा जर विचार केला तर आपण बघितलं की 3 लिटर पाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची वैयक्तिक स्वच्छता असेल, घरगुती वापरासाठी असेल तर पाण्याची आवश्यकता आहे असे आपण होऊ शकतो. आता याचा जर आपण विचार केला तर मानव हा शहरातील मानव असेल किंवा ग्रामीण भागातील मानव असेल, किती प्रमाणात पोहाण्याचा वापर करू शकतो. समजा शहरी भागात असेल तर सर्वसाधारणपणे 135 लिटर पाण्याचा वापर तो दररोज करत असतो, बरोबर.
त्याचबरोबर जर आपण ग्रामीण भागात गेलो तर ग्रामीण भागामध्ये असणारा मानव किंवा ग्रामीण भागात राहणारे ग्रामीण भागात राहणारे लोक किंवा ग्रामीण भागातील असणारे हे लोक हे 75 लिटर पाणी वापरले जातात असं आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपण जर विचार केला तर पाण्याची उपलब्धता विशेषतः उन्हाळ्यामध्ये, जर महाराष्ट्राचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये आपण मराठवाड्यात किंवा विदर्भ किंवा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये पूर्णपणे दरवर्षी शासनाला स्थानिक व्यवस्थेला मोठी कसरत करावी लागते पाण्याच्या पुरवठ्या संदर्भात. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर मोठी मोठी जी शहर आहे त्या शहरामध्ये असणारी पाण्याची झालेली वाढ किंवा पाण्याची असणारी मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शासनाला या काळामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कसरत नक्कीच या ठिकाणी करावी लागते असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. आता यानंतर पुढे गेल्यानंतर महाराष्ट्राच्या ह्या काळामध्ये दुष्काळाची तीव्रता असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे साधारणतः आपण विचार करत आलो की उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची तीव्रता असते. जवळपास जर असा आपण या ठिकाणी विचार केला तर 30% लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही असंही त्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच या ठिकाणी जर आपण विचार केला तर पिण्याच्या पाण्याची कमतरता असते असे नाही, तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण असाही विचार करू की शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी या काळात उपलब्ध होत नाही. पर्यायाने पिके जळतात, करपून जातात आणि पर्यायाने होणारे शेतीतून मिळणारे उत्पन्नामध्ये नक्कीच त्याचा मोठ्या प्रमाणात घट होते असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच याचाच परिणाम काय होतो तर शेतीतून जे मिळणारं त्या पिकातून मिळणारे जे उत्पन्न असेल त्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड घट होते असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता याचा जर थोडक्यात असा आपण एक विचार करत गेलो तर मराठवाडा असेल व विदर्भात असेल या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असतात आणि मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याचं कारण असू शकतं की या उन्हाळ्यामध्ये असणारी पाण्याची कमतरता असेल किंवा ज्या वेळेस शेतीला पाण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस पाणी नसेल तर या गोष्टींमागे किंवा या काळामध्ये शेतकरी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याचं उदाहरणं किंवा झालेले आहेत असं आपण म्हणतो. किंवा उद्योगधंद्यांच्या बाबतीत पाणी पुरवठा होत नाही, म्हणजे ज्या उद्योगधंद्यांना पाण्याची पुरवठ्याची गरज आहे जर त्या ठिकाणी पाणी पुरवठा नसेल तर नक्कीच त्या ठिकाणी असणारे त्या उद्योगधंद्यामुळे मिळणारं उत्पादन असेल त्याच्यावर त्याचा नक्कीच वाईट परिणाम आपल्याला दिसून येईल किंवा प्रतिकूल परिणाम दिसून येईल असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि पर्यायाने काळामध्ये अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठमोठे उद्योगधंदे असतात ज्यांना पाणी मोठ्या प्रमाणात लागत असतं. त्या मोठे उद्योग असणारे ते आपल्याला सक्तीने बंद करावे लागतात असे आपल्याला या ठिकाणी म्हणू लागतो. म्हणजेच जर याचा विचार केला तर आपण या उद्योगधंद्यांना पाणी देण्याचं थांबवलं जातं आणि पाणी देणं थांबवलं जातं कारण पिण्याच्या पाण्याची प्रथम गरज बघितली जाते आणि नंतर उद्योगांना देण्याचं पाणी थांबवलं जातं असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता याचाच जर आपण बघितलं गेलं तर कोणकोणते उद्योगधंदे शहरांमध्ये जर विचार केला तर औरंगाबाद असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, पुणे यासारखी मोठी मोठी शहरं, या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जर पाण्याची कमतरता भासली किंवा पाण्याची वाढती मागणी वाढली तर त्या ठिकाणी हे मोठे मोठे उद्योग यांना पाण्याची असणारी पाणी पुरवठा बंद केला जातो आणि पर्यायाने हे उद्योगधंदे बंद ठेवले जातात असंही आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे जसे जसे मोठ्या प्रमाणात वाढती लोकसंख्या आहे त्याप्रमाणे पाण्याची वाढती मागणी आहे असे आपल्या या ठिकाणी नमूद करूया. अशा प्रकारे पाण्याची वाढती मागणी कशी कशी आहे याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. आता आपण पुढे जाऊया की पुढं वाढतं जलप्रदूषण पुढच्या या कारणाकडे ही समस्या आहे. म्हणजे जल वापराबाबत असणारी ही दुसरी समस्या आपण बघूया. वाढते जलप्रदूषण म्हणजे इन्क्रीज ऑफ वॉटर पोल्युशन. आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण घडून येतं. म्हणजेच जर आपण याचा विचार केला तर तीव्रता ही शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळते असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्रता का आढळून येते तर शहरी भागात मोठ्या प्रमाणात राहताना लोक आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण घडून येत असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलसाक्षरतेचा अभाव. महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांकडे असतील की सर्व लोकांकडे म्हणजे जलसाक्षरता याविषयी मोठ्या प्रमाणात अभाव असल्यामुळे जलप्रदूषण वाढलं आहे असे आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच घरातील सांडपाणी असेल किंवा मैला पाणी असेल हे सर्वात महत्त्वाचं जलप्रदूषणाचे प्रमुख कारण आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच कारण या पाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता हे पाणी सहज नदी पात्र असेल किंवा पाणी हे नदी नाल्यांमध्ये मिसळलं जातं आणि नदी नाल्यांमध्ये जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जलप्रदूषणाची वाढ होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्याचंच एक उदाहरण घेतलं तर नाशिक नगरपालिकेने अशाच पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे. अशा प्रत्येक यंत्रणा प्रत्येक असणाऱ्या मोठ्या शहरांमध्ये तयार केली पाहिजे. अशी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या जलसाक्षरता होऊ शकते आणि
जर अशा प्रकारे प्रक्रिया केली तर इतर शहरांमध्ये ह्या प्रकारच्या प्रक्रिया पाहिजे त्या प्रमाणात विकसित झालेल्या नाहीये, तर त्याचा जर अभाव दिसतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता जर आपण पुढे गेलो तर जलप्रदूषणाची पातळीचा जर विचार केला तर औद्योगिक किंवा उद्योगांमध्ये औद्योगिक प्रक्रियेसाठी पाणी वापरले जाते. मात्र तयार होणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर त्याची प्रक्रिया न करता जलप्रवाहात मिसळले जाते, असे आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे या जलप्रवाहात मिसळल्या गेल्यामुळे जास्तीत जास्त जलप्रदूषण घडून येते. कारण जलप्रदूषण सांडपाणी व त्यावर प्रक्रिया न करता जर त्याच्यातून प्रक्रिया जर केली तर नक्कीच त्या ठिकाणी असणारे जलप्रदूषण आपल्याला कमी करता येईल. जर हे जर उद्योगातून निघणारे सांडपाणी असेल किंवा मेलापाणी असेल, हे जर असणाऱ्या वाहत्या प्रवाहावर सोडले गेले तर नक्कीच त्या ठिकाणी जलप्रदूषणाची वाढत राहील असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की फळ प्रक्रिया उद्योग असेल, कापड उद्योग असेल, रसायन उद्योग असेल, साखर उद्योग असेल, चर्म उद्योग असेल किंवा मद्यार्क निर्मिती असेल, यामुळे मोठ्या प्रमाणावर या उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता लागत असते. आणि ह्या मोठ्या उद्योगांना पाण्याचे पाणी वापरत असल्यामुळे किंवा हजारो लिटर पाणी वापरत असल्यामुळे हे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतात. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी असणारे हे जे उद्योग असेल, फळ प्रक्रिया उद्योग असेल, कापड उद्योग असेल, रासायनिक उद्योग असेल, साखर उद्योग असेल किंवा चर्म उद्योग असेल किंवा मद्यार्क निर्मिती उद्योग असेल, याच्यामध्ये हजारो लिटर पाणी नक्कीच त्या ठिकाणी प्रदूषित होते असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की औद्योगिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खते असेल, कीटकनाशके असेल, याच्याही मोठ्या प्रमाणात याही घटकामुळे किंवा याही परिणामामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे जलप्रदूषण घडून येते असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण जेव्हा खते आणि कीटकनाशके पिकासाठी वापरली जातात तेव्हा ते काही कण जमिनीवरून जवळच्या नदी नाल्यात किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये मिसळत असतात आणि विहिरीच्या पाण्यामध्ये मिसळल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जलप्रदूषणाची समस्या त्या असणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये नक्कीच जाणवते असते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा त्याही पुढे गेल्यानंतर ह्याशिवाय असेल पशूंचं मूलमूत्र असेल, जंतुनाशके असेल, तणनाशके असेल, पावसाचे गढूळ पाणी असेल, औष्णिक विद्युत निर्मिती असेल, जलवाहक असेल इत्यादींच्या माध्यमामधून जर आपण विचार केला तर या माध्यमामधून सुद्धा ही जलप्रदूषण घडून येते असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा काही प्रमाणात या वापरासाठी कमी प्रमाणात उपलब्ध होते. म्हणजे असणारं पाणी ही त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात नाही उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी जलप्रदूषणाची समस्या त्या ठिकाणी जाणवत असते. आता महाराष्ट्रातील सणांविषयी जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी असेल, होळी असेल, गणेश उत्सव असेल, या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाची समस्या आणि कमालीची वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे असाही आपण या ठिकाणी विचार करूया. म्हणजे थोडक्यात विचार करत असताना की या ठिकाणी असणारी समस्या असेल याचा विचार आपण या ठिकाणी करत असतोय. आता पुढचा आपण घटकाकडे जाऊया की पाण्याचे असमान वितरण. पाण्याचे असमान वितरण अभ्यासत असताना पाण्याचे असमान वितरण अभ्यास म्हणजे काय की कोणत्या भागामध्ये किती प्रकारचा पाऊस पडतो, कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचं पाण्याचं वितरण झालेलं आहे असा आपण अभ्यास करत असताना आता महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर वितरण बघितलं तर मोठ्या प्रमाणात विषमता आपल्याला दिसून येईल. विषमता जर आपण बघितली ती म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी असणाऱ्या पाण्याचं वितरण जर अभ्यास केला तर विदर्भामध्ये असणारी परिस्थिती, मराठवाड्यामध्ये असणारी परिस्थिती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती आणि कोकणामध्ये असणारी परिस्थिती यात नक्कीच मोठ्या प्रमाणावर विषमता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एक जर विचार केला आपण तर सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्याच्या किंवा पर्जन्याच्या आकडेवारीचे जर वरून असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वत भागामध्ये किंवा सह्याद्री पर्वत रांगामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतो. आणि आता ह्याही विचार केला की म्हणजे जर आपल्याला माहिती आहे की सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याही पुढे गेल्यानंतर आपण जसं पूर्वेकडे जातो म्हणजे महाराष्ट्राकडून पूर्वेकडे जात असताना पावसाचे प्रमाण कमी झालेले आहेत असंही आपल्याला या ठिकाणी जाणवत असतं. म्हणजे जर आपण ह्या पावसाचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना म्हणजे महाराष्ट्रातून तर पावसाचं प्रमाण हे कमी होत गेलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. याची कारणं आपल्याला माहिती आहे की कोणकोणत्या कारणामुळे पावसाचे प्रमाण या भागाकडे कमी होत जाते. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये जर गेलो आपण तर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये साधारणपणे 400 ते 700 मिलीमीटरच्या दरम्यानच पाऊस त्या ठिकाणी आढळतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया की महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये नांदेड पासून पूर्वेकडे गेलो तर थोड्या प्रमाणात पर्जन्याचे किंवा थोड्या प्रमाणात पावसाचे असमान वितरण किंवा वाढलेले असण आपल्याला या ठिकाणी जाणवत असतं. म्हणजेच
परदेशातील पर्जन्याचा जर विचार केला तर नक्कीच त्या ठिकाणी असणारी जलसंपन्ना म्हणजेच महाराष्ट्रातील असणारी जलसंपदा त्या ठिकाणी वापरावं लागेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच आता हे सर्व झाल्यानंतर पाण्याचे असमान वितरण अभ्यासत असताना आपल्याला असाही एक विचार करावा लागतो की पीक नियोजन असेल, पाणी वापर असेल किंवा पाण्याचे जल व्यवस्थापन असेल आधी एक चांगल्या प्रकारे लागेल म्हणजे चांगल्या प्रकारे करावे लागेल. जर आपण चांगल्या प्रकारे केलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या विशेषतः त्या प्रदेशातील विशेषतः कमी पर्जन्य असलेल्या भागामध्ये आपण पाणी समस्येची तीव्रता कमी करू शकतो असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. म्हणजे जर या ठिकाणी आपण जर विचार केला तर पीक नियोजनाच्या बाबतीत असेल म्हणजे क्रॉप मॅनेजमेंट असेल म्हणजे यूज ऑफ वॉटर असेल किंवा पाण्याचे जल व्यवस्थापन असेल म्हणजे वॉटर मॅनेजमेंट असेल हे जर चांगल्या प्रकारे राबवू शकलो असतो तर कमी असलेल्या प्रदेशामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय कमी स्वरूपामध्ये पाऊस पडतो त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ही समस्या कमी प्रमाणामध्ये किंवा त्या समस्येची तीव्रता आपण कमी करू शकतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच पाण्याचे असमान वितरण ही एक समस्या किंवा असणाऱ्या पाण्यामुळे कोणकोणत्या अडचणी किंवा समस्या निर्माण होतात हे आपण या ठिकाणी विचार करत आलो. आता पुढे जाऊया आपण की पुढे जात असताना की महाराष्ट्र राज्यामध्ये असणारं पर्जन्याचे वितरण आहे की महाराष्ट्रामध्ये असणारे पर्जन्याचे वितरण बघत असताना आपल्याला की पर्जन्य मिलीमीटर मध्ये असताना आता या ठिकाणी दिलंय बघा 400 ते 700 मिलीमीटर पर्जन्य कोणकोणत्या प्रदेशात पडतो. त्यात पहिला प्रदेशाचा प्रदेश पडला आहे कमी पर्जन्याचा प्रदेश. आता कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये येणारे जिल्हे कोणकोणते तर पुणे असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, धुळे असेल, त्यानंतर नंदुरबार असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, सातारा, बुलढाणा, सांगली, जालना, बीड, औरंगाबाद, लातूर आणि हिंगोली. आता हे झाल्यानंतर पुढे जाऊया 700 ते 1000 म्हणजे मध्यम स्वरूपाचा पर्जन्याचा प्रदेश कोणकोणता येतो तर मध्यम स्वरूपाच्या पर्जन्याचा विचार केला असताना नांदेड असेल, परभणी असेल, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे जर विचार केला तर 700 ते 1000 मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस त्या ठिकाणी पडतो म्हणजेच हा मध्यम पर्जन्याचा प्रदेश होतो. आणि 1000 पेक्षा जास्त पाऊस ज्या प्रदेशात पडतो त्याला आपण जास्त पर्जन्याचा प्रदेश म्हणू आणि जास्त पर्जन्याचा प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी असणारे कोकण विभाग म्हणजे कोकण विभागातला जर विचार केला तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पर्जन्याचा पाऊस जास्तीत जास्त पर्जन्याचा प्रदेश येतो त्यामध्ये रायगड असेल, ठाणे असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, मुंबई असेल, पालघर असेल आणि मुंबई उपनगर याचा साधारणतः या ठिकाणी विचार होतो. म्हणजे थोडक्यात असं जर आपण विचार केला तर 400 पासून तर 1000 पर्यंत किंवा 400 ते 700 असेल, 700 ते 1000 असेल, 1000 पेक्षा जास्त पाऊस मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणारे ठिकाण आपण बघितले. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या टेबलवरून असंही लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये असणारं पर्जन्याचे वितरण हे असमान झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असणारी पाण्याचे असमान वितरण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजेच आता महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या असलेल्या या खोऱ्यांमध्ये जर आपण विचार केला असलेल्या नद्यांच्या खोरे असेल त्या खोऱ्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सरासरी पाण्याची उपलब्धता आणि त्याबरोबर असणारे किती भूजल साठा उपलब्ध आहे याची आपल्याला माहिती मिळू शकते. याचा विचार करून सर्वात महत्त्वाचं काय जल व्यवस्थापन करणे हे अतिशय महत्त्वाचं गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतो. आता जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या गोदावरी नदी असेल, गोदावरी नदी असल्यानंतर तापी नदी असेल, नर्मदा असेल, कृष्णा असेल, कोयना असेल याचा सर्वांचा जर विचार केला आपण तर पाण्याची उपलब्धता असणारी दशलक्ष किती मीटर आहे याचाही आपण या ठिकाणी विचार करू शकतो. आता यानंतर पुढच्या पाणी वापरासंबंधीच्या किंवा कोणत्या अडचणी आहेत त्या आपण याही ठिकाणी विचार करूया. आता त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पाण्याची उपलब्धता ही चांगली आहे हे सर्वांना माहिती आहे. मात्र लोकांकडून त्याचा आजचा वापर काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे पण ती होत नाही असे या त्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण म्हणूया सर्वात जास्त पाणी वापर कृषी क्षेत्रामध्ये केला जातो. साधारणपणे 83% पाणी या कृषी क्षेत्रात म्हणजे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. हे महाराष्ट्रापुरतं आपण मर्यादित ठेवूया. त्यानंतर उद्योगधंद्याकडे आलं. उद्योगधंद्यापर्यंत एकूण पाण्यापैकी 10% पाणी हे उद्योगधंद्यांसाठी वापरलं जातं. घरगुती वापरासाठी फक्त 7% पाणी वापरलं जातं असं या ठिकाणी म्हणूया. म्हणजे जर असाही आपण विचार केला तर प्रमाण हे 2 ते 5% विचलित होऊन कमी जास्त होऊ शकते. मात्र ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये आज पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला जात नाही. उदाहरणार्थ घरगुती वापर करताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा वाया घालवलं जातं असंही आपण ह्या ठिकाणी म्हणूया. एक थोडासा एक पाहणीवरून किंवा एका अहवालावरून असंही सांगता येतं की महाराष्ट्रामध्ये कपडे धुत असताना 50 ते 80% पाणी वाया जाते असं आपल्या ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे अंघोळी असेल की भांडी धुण्यासाठी वापरत 50 ते 60% पाणी वाया जातं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच पाण्याचा विविध क्षेत्रामध्ये कसा कसा वापर हा केला गेलाय आता आपण घरापासून सुरुवात केल्यानंतर आपल्या असणाऱ्या उद्योगधंदे असेल, शेती असेल तर कशाप्रमाणे किती टक्के पाण्याचा वापर होतो असं आपण म्हणूया. म्हणजेच
मोटर गाड्या धुणे असेल, शौचालयासाठी, धार्मिक कार्यासाठी असेल, घरातील परसबाग असेल किंवा अंगणामध्ये पाणी शिंपडण्यासाठी असेल, जे पाणी वापरलं जातं त्यामध्ये साधारणपणे 20 ते 40% पाणी वाया जातं आणि त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या निष्काळजीपणा हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते आणि त्या पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे असताना परंतु त्या पाण्याचा पुनर्वापर त्या भागामध्ये किंवा नद्या असणाऱ्या उद्योगधंद्यामध्ये केला जात नाही. पर्यायाने पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे निष्काळजीपणा हा दिसून येतो आपल्याला. त्यानंतर पुढे जाऊया आपण की पाणी देत असताना किंवा शेतीमध्ये आता शेतीमध्ये पाणी देत असताना वापर करत असताना पीक आणि पीक प्रकार याच्यावरून पाणीचा वापर केला पाहिजे. परंतु जलसिंचन पद्धती वापरली जात नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलसिंचन पद्धती त्या पिकास आवश्यक असणारी जलसिंचन पद्धती स्वीकारली गेली पाहिजे. पण ती पीक असेल किंवा उपलब्ध पाणी असेल किंवा पीक प्रकार असेल याविषयी सांगत असताना शेतीमध्ये पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे आणि चांगली जलसिंचन पद्धत वापरली गेली पाहिजे. तर त्यातून नक्कीच आपल्याला असणारा पाण्याचा कमी वापर या ठिकाणी होऊ शकतो असं आपण म्हणूया. मग त्याही पुढे आपण जाऊया गेल्यानंतर असं आपण म्हणतो की आज महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या मोकाट किंवा आज वाहती पद्धत किंवा उपसा किंवा त्याला म्हणजे थोडक्यात उपसा पद्धत वापरल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात जलसिंचनाची वापरली गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची वाया जाते किंवा मोठ्या प्रमाणात पाणी नासवलं नुकसान केलं जातं. म्हणजे ह्या पद्धती जर स्वीकारल्या गेल्या तर आजही मोठ्या प्रमाणात जलसिंचनाची किंवा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू शकते असं आपल्याला वाटतं. म्हणून या ठिकाणी आपण वापरत असताना की ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, या सिंचनाचा जर वापर केला तर नक्की त्या ठिकाणी पाणी ही कमी प्रमाणात केलं जातं. म्हणजे मराठवाड्यामध्ये असेल तर मराठवाड्यात पाण्याची कमतरता असताना अनेक शेतकरी ऊसासारखी पिके घेतात. आता काय ऊसासारखी पिके घेणे गरजेचे वाटते. म्हणजे परिणामी पाण्याचा तुटवडा असतानाही आपण जर या पिकांसाठी जाणवतो तर पर्यायाने या ठिकाणी असाही विचार केला तर या ठिकाणी जलसाक्षर होणे अतिशय महत्त्वाचे आहेत असं माझं या ठिकाणी असं वाटतं. म्हणजे जर पाण्याचा वापर करत असताना आपण जर जलसाक्षर होणं गरजेचं आहे. जलसाक्षरता ही घरगुती असेल, उद्योगासाठी वापरासाठी असेल, या लोकांमध्ये होणे गरजेचे आहे. म्हणजे जलसाक्षरतेचा अभाव ही एक प्रमुख समस्या आपल्याला या ठिकाणी जाणवत असते. म्हणजे थोडक्यात निष्काळजीपणा असेल किंवा जलसाक्षरतेचा अभाव ही एक समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकते असं आपण या ठिकाणी म्हणूया. त्यानंतर पुढे गेल्यानंतर जे पाणी असेल की उद्योगधंदे घरासाठी वापरलं जातं असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे पाणी शेतीसाठी असेल किंवा जलसंपदाचं काळजीपूर्वक वापरलं पाहिजे की समस्या लक्षात घेणे गरजेचे आहे. यावरती उपाय म्हणून काय करू शकतो तर पाणी शेतीसाठी असेल, घरगुती उद्योगासाठी असेल किंवा वेगवेगळ्या कारणासाठी वापरलं जातं हे आपलं महत्त्वाचं आहे. पण या पाण्याचं ऑडिट करणे गरजेचं आहे. जर या पाण्याचं ऑडिट केलं तर नक्कीच ते आपल्याकडे काळजीपूर्वक वापरलं जात नाही. म्हणजे ते जर ऑडिट झालं तर त्या ठिकाणी नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो असं असं म्हणता येईल. आता पाण्यासाठी मीटर बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. पण त्याचाही काही फारसा उपयोग केला जात नाही. पाणी पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात गळती असेल, लिकेज असतात आणि त्या लिकेजकडे असेल किंवा ते गळतीकडे मोठ्या प्रमाणात असणारे जे असतील ते ते त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. म्हणजे अशाच प्रकारे वेगवेगळ्या असणाऱ्या या समस्यांमुळे जलसंपदेबाबत असणारा पक्षाची जलसाक्षरता असेल ही अतिशय कमी स्वरूपात आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आहेत, जलाशय आहेत. यातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते याचाही विचार जलस्थापन व्यवस्थेमध्ये करण्यात गेला पाहिजे. म्हणजे असणारे मोठे मोठे प्रमाणाचे जलाशय असतील तर बाष्पीभवनाचा वेग किती आहे, बाष्पीभवन कमी कसं करता येईल याचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे जलव्यवस्थापनामध्ये असं सांगता येईल. आता महाराष्ट्राचा जर 2016-17चा ऑडिटच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जलाशयातून 11.73% पाण्याचे बाष्पीभवन होते असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं याचाही आपण विचार पाण्याचं नियोजन करत असताना किंवा नियोजनात पाणी वापरत असताना केला पाहिजे असं आपल्याला वाटतं. आता याचा विचार आपण वेगवेगळ्या पाणी वापरत करतो आणि त्याचा फारसा विचार केला जात नाही असं या ठिकाणी आपण म्हणूया. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात समस्या म्हणजे पावसाच्या पाण्याचा संग्रह किंवा त्याला म्हणतात आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा अभाव आहे. म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग विषयी असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जाणीव जागृती होणे गरजेचं आहे. याचा अभाव आहे. लोकांच्या मनातून ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. सदर पाणी जर आपण जमिनीत मुरवलं तर मोठ्या प्रमाणात असताना ग्राउंड लेवल किंवा भूजल साठा वाढवू शकतो आणि त्याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो असंही आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं.
म्हणजे शहरी भागात जर याचा अभाव आहे तर भविष्यकाळात पाणी टंचाईची नक्कीच धोका ठरेल असं आपल्या ह्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये काही गावं निवडक सोडली तर आजही पाणी अडवा, पाणी जिरवा यासारख्या बांध असेल की बंधारे असेल बांधले जात नाहीत. म्हणजेच ह्या गोष्टी असणारं म्हणजे जलसाक्षरता होणं ही सर्वात महत्त्वाची काळाची गरज आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक धरणे असेल गाळाने भरले आहे आणि भरले आहे म्हणजे त्यांची जवळपासची क्षमता 10 ते 25% कमी झाली आहे. म्हणजे एकूण क्षमतेच्या म्हणजे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जी असते धरणांची ती जवळपास जर विचार केला तर 10 ते 25% दरम्यान अतिशय कमी झाली आहे. ह्या अनेक धरणातून पाणी गळती सुरू झाली आहे याचाही आपण या ठिकाणी विचार केला गेला आहे. म्हणजे त्याही पुढे गेल्यानंतर आपण वृक्षतोड असेल वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. वृक्षतोडीचा परिणाम म्हणून भूजल पातळी कमी होण्यावरच मदत झाली होण्यावर किंवा होत आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जर विचार केला तर सार्वजनिक ठिकाणी नळाला तुटीच नसते. हॉटेल किंवा मंगल कार्यात किंवा भरमसाठ पाण्याची किंवा लोकांची सवय असते वापरण्याची लोकांची सवय असते. नळीच्या साहाय्याने गाडी धुणे असेल, बगीचा असेल, शेतीला भर उन्हामध्ये पाणी घालणे असेल यासारख्या अनेक सवयी आहे. जोपर्यंत आपण एक साधन संपदा म्हणून या विचार करत नाही तर तोपर्यंत नक्कीच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या अडचणीवर आपल्याला मात करणं शक्य नाही. म्हणजे जर भविष्यात असल्या तर भविष्यामध्ये असणाऱ्या या समस्या असतील या समस्या नक्की जर सोडवायच्या असेल की पाणी पुरवठ्याची समस्या सोडवायची असेल जाणीवपूर्वकपणे वॉटर मॅनेजमेंट किंवा जल व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे जर त्या समस्याकडे आपण चांगल्या दृष्टीने किंवा चांगल्या विचाराने बघितलं गेलं तरच त्या समस्येची तीव्रता कमी करण्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी ठरू असं मला वाटतं. म्हणजे ह्या प्रकारे जर असा विचार केला तर पाण्याचा विविध क्षेत्रातील वापर असेल किंवा निष्काळजीपणा असेल यातून एकच गोष्ट केली की जलसाक्षरता होणे ही गरजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जलसाक्षरता जर झाला तर त्या ठिकाणी नक्कीच फरक होऊ शकतो आणि फरक झाला तर त्या ठिकाणी जलव्यवस्थापनातूनच जलसंवर्धन करून जलसाक्षर होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आत्मनिर्भर किंवा त्या भागामध्ये असणाऱ्या पाण्याची समस्या आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाण्याचा विविध क्षेत्रातील वापर व त्याचा निष्काळजीपणा त्यानंतर पाण्याचे असमान वितरण वाढते जलप्रदूषण आणि पाण्याची वाढती मागणी या महाराष्ट्रातील जलसंपदा किंवा वॉटर रिसोर्सेस याबाबत असणाऱ्या अडचणी असेल समस्या असेल याची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी केली गेली आहे. विद्यार्थी मित्रांनो याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न शंका असेल तर या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिला त्या ठिकाणी आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा अभ्यासत असताना आपल्याला पुढील तासिकेला बघणार आहोत आपण की जल व्यवस्थापन जलसंवर्धन म्हणजे काय. म्हणजेच पाण्याचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध होऊन पाण्याचा समाजातील सर्व घटकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे हे अतिशय महत्त्वाचं होतं. म्हणजे ह्या अशा शास्त्रीय पद्धतीला आपण जल व्यवस्थापन केलं पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे जल व्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.